मित्रांनो, शेतकरी ओळखपत्रा संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता लवकरच जे काही शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे ते डाउनलोड होण्यास सुरुवात होणार आहे। तर आता या संदर्भात एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे, ज्याला आपण जनरेट अन्नदाता कार्ड नावाचा एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे। करण्यासाठी सुरू झाल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनच्या माध्यमातून तुमचं जे काही अन्नदाता कार्ड आहे, ज्याला आपण फार्मर आयडी कार्ड म्हणतो, हे तुम्ही डाउनलोड करू शकणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे ऑप्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि कशा पद्धतीने डाउनलोड करावं लागेल सुरू झाल्यानंतर याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत जवळपास आता 80% शेतकऱ्याची जी काही नोंदणी आहे ती जवळपास पूर्ण होत आहे आणि आता लवकरच आता याची काही डाउनलोडची प्रोसेसला जी आहे ती सुरुवात होणार आहे। तर हे डाउनलोडसाठी जी काही नवीन ऑप्शन आहे ते जनरेट अन्नदाता कार्ड नावाने जनरेट अन्नदाता कार्ड या नावाने नवीन ऑप्शन या ठिकाणी ॲड झालेला आहे आणि या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला हे जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करता येणार आहे। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा या ठिकाणी फार्मर लॉगिनच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून किंवा या वेबसाईटवरती MHFRच्या फार्मरवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही व्ह्यू माय इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू माय इन्फॉर्मेशन ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक कराल त्याच्यात राईट साईडला एक स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे जनरेट अन्नदाता कार्ड। या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे अन्नदाता कार्ड आहे, ज्या शेतकऱ्याचे सेंट्रल आयडी अप्रूव्ह झालेला आहे, ज्यांचं स्टेटस इथे जे आहे ते म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यांना सेंट्रल आयडी मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना जनरेट अन्नदाता कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करता येणार आहे। मित्रांनो, सध्या हे फक्त ऑप्शन आलेलं आहे, आता याच्यावरती काम सुरू आहे। ज्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा फार्मर लॉग इनच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या केसमध्ये हे ऑप्शन आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला एकदम नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यांचं फार्मर आयडी अप्रूव्हल झालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या लॉग इनमध्ये हे ऑप्शन दिसण्यास सुरुवात झालेली आहे। आता सध्या जर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर हे ऑप्शन डिसेबल आहे आणि इथून जे आहे ते सध्या कार्ड डाउनलोड होणार नाही, परंतु या ऑप्शन काही 1-2 दिवसामध्ये किंवा 8-15 दिवसामध्ये जेव्हा त्यांना वाटेल की जवळपास शेतकऱ्याची नोंदणी कंप्लीट होईल, तेव्हा ते ऑप्शन इनेबल करतील आणि या इनेबल झाल्याच्या नंतर तुम्हाला फार्मर लॉग इन किंवा जे काही MHFRच्या वेबसाईट आहे किंवा मग ॲप आहे मोबाईलचं, इथे जाऊन तुम्हाला जनरेट अन्नदाता कार्ड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून हे डाउनलोड करता येणार आहे। अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती शेतकरी ओळखपत्र संदर्भात। बरेच शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती, हे कार्ड पोस्टाने मिळेल का, कशा पद्धतीने याला डाउनलोड करावं लागेल, तर त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती। CSCच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे, परंतु CSCच्या माध्यमातून अजून कुठलाही याच्यामध्ये काही अपडेट आलं नाही। जरी याच्या संदर्भात काही अपडेट आलं तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो पोर्टलवरती नवीन जे काही प्रोसेस आहे ते सुरू आहे, पोर्टलवरती काम सुरू आहे आणि लवकरच आता नवीन ऑप्शन जे आहे ते आपल्याला पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे। हे ऑप्शन इनेबल झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने डाउनलोड करावं लागतं याचा सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर सध्याची मित्रांनो ही अशा पद्धतीची ही अपडेट होती। जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील, ओळखीचे जे प्रतीक्षेत होते की हे कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, त्यांच्या संदर्भात ही माहिती महत्त्वाची होती आणि अशा शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।